Praise the Lord. Hallelujah. We welcome all our online viewers throughout the world who are watching us on various platforms in the glorious name of our Lord and Savior Jesus Christ. सर्व आज आम्हा प्रत्येकाला ऑनलाईन पाहत आहे. संपूर्ण जगभरातून वेगवेगळ्या माध्यमातून त्या प्रत्येकाचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही स्वागत करत आहोत. Today is a Monday discipleship meeting. आज सोमवारची शिष्य सभा आहे. God is going to wonderfully is going to speak to us and teach His word through His anointed servants. आज देवबाप आपल्या प्रत्येकाशी अद्भुतरित्या बोलणार आहे आणि त्याच्या अभिषिक्त सेवकांद्वारे आपल्याला शब्दाचं शिक्षण देणार आहे. So let's as disciples sit back at God's feet and learn the word of God. आणि म्हणून शिष्य या नात्याने आपण देवाच्या पायाशी बसूया आणि देवाचा शब्द शिकून घेऊया. To hear from the word of God through His anointed servant, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. देवाचा शब्द त्याचा अभिषिक्त सेवकांकडून शिकण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून देवाच्या अभिषिक्त सेवकांचा स्वागत करूया. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise God. देवाला धन्यवाद. A warm greeting to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांना आमच्यातर्फे उबदार शुभेच्छा. I pray that God may thoroughly bless you. नेहमीप्रमाणे माझी प्रार्थना हीच आहे की देवाने तुम्हाला पुरेपूर आशीर्वादित करावं. Amen. आमेन. That none of you will go empty handed. की तुमच्यातलं कोणी आज रिकाम्या हाताने राहू नये. That God may shower His abundant blessings की on you. देवाने त्याच्या विपुल आशीर्वादांचा पाऊस तुमच्यावर पाठवावा. His word is blessing. देवाचा शब्द एक तर आशीर्वाद आहे. His word is spirit. देवाचा शब्द आत्मा आहे. His word is life. देवाचा शब्द जीवन आहे. If you cling to His word, तुम्ही जर देवाच्या शब्दाला धरून राहिलात there is nothing that shall be denied तर to अशी you. कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्हाला नाकारली जाईल. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. In darkness, stay upon your God. अंधारामध्ये आपल्या देवासोबत राहा. In darkness, stay upon your God. अंधारामध्ये आपल्या देवासोबत राहा असं शीर्षक आहे. We'll open our Bibles to Isaiah chapter 50 verse 10. तर यशा 50वा अध्याय त्यातलं 10वं वचन सगळ्यांनी काढा. Who among you fears the Lord, who obeys the voice of his servant, who walks in darkness and has no light? Let him trust in the name of the Lord and rely upon his God. यशा 50 आणि त्यातलं 10वं वचन, यहोवाचे भय जो धरतो आणि त्याच्या सेवकाची वाणी मान्य करून ऐकतो, असा तुम्हामध्ये कोण आहे? जरी तो अंधारात चालतो आणि त्याला काही प्रकाश नाही, तरी तो यहोवाच्या नावावर भरोसा ठेवो आणि आपल्या देवावर टेको. Praise God. देवाला धन्यवाद. Now here darkness can mean one who lives in an afflicted state. आता इथे अंधाऱ्या शब्दाचा अर्थ एखाद्या अशा माणसाशी होऊ शकतो की जो दुःखात आहे, जो त्रासात आहे. म्हणजे अंधार, एखादा माणूस जो दुःखात किंवा त्रासात आहे म्हणजे अंधार असा संदर्भ इथे लागू शकतो अंधाराचा. This does not speak of physical darkness. आणि काय अगदी अक्षरशः शारीरिक किंवा भौतिक अंधाराविषयी बोललेलं नाही इथे. It's a mental state of mind तर एक माणसाची जी मानसिक अवस्था होऊन जाते ना ती बोललेली आहे. where you don't know what is happening around you. की जिथे कळतच नाही अवतीभोवती काय चाललंय. When a person is in darkness, आणि एखादा माणूस जेव्हा असल्या अंधारात अडकतो he does not know anything. त्याला काहीच कळत नाही. He cannot see anything. म्हणजे त्याला काही दिसत नाही, त्याला काही कळत नाही. And darkness speaks about ignorance. आणि अंधार अजाणतेविषयी सुद्धा बोलतो. Ignorance of the word of God. कशाविषयी अजाणता? देवाच्या शब्दाची अजाणता, की त्याला देवाचा शब्द ठाऊक नाहीये. Or ignorance of something you don't know. किंवा असं काहीतरी जे तुला माहित नाही, ज्याला म्हणतात अजाणता, ज्याची तुला जाण नाही. There is darkness of the evil events that are surrounding you. आणि काही वाईट घटना तुमच्या अवतीभोवती घडत असतात, त्या घटनांचा एक काळा अंधार असू शकतो. Darkness because you have no knowledge about your situation. एक अंधार असाही असू शकतो की तुम्हाला तुमच्या परिस्थितीचं काही ज्ञानच नाहीये, त्यामुळेही अंधार असू शकतो. You don't know what to do. आणि तुम्हाला कळत नाहीये काय करायचं. You don't know how to come out of it. तुम्हाला समजत नाहीये की आलेल्या परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं. Like we see in the life of Job, जसं आपण योबाच्या जीवनात पाहतो, he was plunged in darkness. योब अंधारामध्ये असा म्हणजे ढकलल्यासारखा अडकला. He who was rich, जो धनवान होता, everything was going fine in his life. म्हणजे सगळंच त्याच्या जीवनामध्ये अप टू डेट चाललेलं होतं. Suddenly, पण अकस्मात things went so wrong, अशा गोष्टी चुकीच्या झाल्या त्याच्या जीवनात. one after the other, एक गदारोळच माजला एका मागे एक. that he didn't know आणि मग त्याला कळेच ना काही what is happening around me. की हे काय चाललंय माझ्या जीवनात, हे असं सगळं. Why is this happening to me? आणि का, म्हणजे असं का होत आहे माझ्या जीवनात. Like he says in Job 29:2-8, जसं इयोब 29:2-8 मध्ये
इयोब म्हटलेला आहे, Oh, that it were with me as in months past, as in the days when God preserved me, when his candle shined upon my head, and when by his light I walked through darkness, when the Almighty was still with me, when I washed my steps with butter, and the rock poured me out rivers of oil, when I went out to the gate to the city, when I prepared my seat in the street, the young men saw me and hid themselves, and the aged arose and stood up. इयोबाचा 29वा अध्याय आणि तिथून 2 ते 8 वचन काढा आणि तुम्ही पण वाचा. आहा, पूर्वीच्या महिन्यांमध्ये देव माझे रक्षण करीत होता. त्या दिवसात जसा मी होतो तसा मी असतो तर किती बरे झाले असते. तेव्हा त्याचा दीप माझ्या डोक्यावर प्रकाशत होता आणि त्याच्या प्रकाशाने मी अंधारातून चालत असे. तेव्हा मी आपल्या हेमंत ऋतूच्या दिवसात होतो. तेव्हा देवाची मैत्री माझ्या डेऱ्यावर होती. तेव्हा सर्व समर्थ अजून माझ्या संगती होता व माझी लेकरे माझ्या भोवती होती. तेव्हा माझी पावले लोण्याने धुतली जात असत आणि खडक मला तेलाचे प्रवाह ओतून देत असत. जेव्हा मी निघून वेशीकडे नगरापाशी जात असे, जेव्हा मी आपले आसन चौकात मांडत असे, तेव्हा तरुण मला पाहून लपत असत, म्हातारे उठून उभे राहत असत. See, he was comparing his previous life with his present life. म्हणजे इयोब त्याच्या गत आयुष्यातल्या या ज्या काही अवस्था आहे त्याची तुलना त्याच्या सद्यस्थितीशी करत आहे की तेव्हा कसं होतं आणि आता कसं झालंय. Why sudden change? असं का, म्हणजे एवढा अकस्मात बदल का आलाय. I mean, he was plunged in darkness, तो अंधारामध्ये पडला and this was a bad state of Job. आणि इयोबाची ही अवस्था वाईटच होती, म्हणजे बिकटच होती. अंधारात असणं म्हणजे काही चांगली अवस्था नाही. This is darkness. आणि हा अंधार आहे. Sometimes believers can dwell in darkness. कधी कधी बिलीवर माणसं अंधारात राहू शकतात बरं का. Believers can dwell in कधी darkness. कधी बिलीवर माणसं अंधारात अशा पद्धतीनं येऊन राहू शकतात Where one who was rich suddenly finds himself in poverty. की जो एकेकाळी फार धनवान होता आणि अकस्मात त्याला असं लक्षात आलं की मी तर दरिद्री झालोय. One who was healthy आणि जो सुदृढ होता, आरोग्यवान, suddenly finds himself very sick, अचानक त्याच्या लक्षात आलं की काय मी इतका आजारी आहे, जाम आजारी आहे, sick unto death. आणि असा की मरणप्राय, म्हणजे मरणारच जणू आता. When one does not know what is happening, आणि एखाद्याला जेव्हा समजतच नसतं की काय चाललंय, कळत नाही, that is darkness. त्याला अंधार म्हणतात. Because here he was one who feared God, कारण इथे तो असा व्यक्ती होता की जो देवाचं भय बाळगत असे, ऍक्च्युली who obeyed the voice of God. देवाच्या आज्ञा पालनात राहत असे, देवाची वाणी पाळत असे, देवाच्या भयात चालत असे. And this is possible आणि हे शक्य आहे. because it says, कारण लिहिलंय, who among you fears the Lord? तुमच्यामध्ये असा कोण आहे जो देवाचं भय बाळगतो. That means you are fearing the Lord. याचा अर्थ तुम्ही देवाचं भय बाळगताय. You obey the voice of his servant. याचा अर्थ तुम्ही देवाच्या सेवकाची वाणी पाळताय. In other words, दुसऱ्या शब्दात you come to church, तुम्ही चर्चला येताय, you hear the word of तुम्ही God. देवाचं वचन सुद्धा ऐकताय, All this is there. आणि हे सगळं आहे, सगळं बरोबर चाललंय. Yet तरीही you find yourself walking in darkness तुम्हाला असं लक्षात येतं की नाही, मी अंधारात चालत आहे and you have no light. आणि तुमच्याकडे प्रकाशच नाहीये. जरी बाकीचं सगळं ठीकठाक चाललेलं आहे, मी चर्चला जातो, वचन ऐकतो, सगळं करतो, पण अंधार आहे आणि मी अंधारात चालत आहे. Why this is happening? असं का होत आहे. See? And so Job was in darkness. तर इयोब अशा रीतीनं अंधारात होता. He says आणि तो म्हणतो in Job 30 verse 1, इयोब 30 त्यातलं पहिलं वचन, they that are younger than have me derision, whose fathers I would have disdained to have set with the dogs of my flock. इयोबाचा 30वा अध्याय पहिलं वचन. आणि इयोब म्हणतो, परंतु आता जे माझ्यापेक्षा अल्प वयाचे, म्हणजे माझ्यापेक्षा जे कमी वयाचे आहेत, ज्यांचे बाप मी आपल्या कळपांच्या कुत्र्यांबरोबर ठेवायला मान्य होईना, ते मला आता बघून हसतायत. Say, म्हणजे त्यांच्या बापांना सुद्धा मी माझ्या कळपाच्या कुत्र्यांबरोबर ठेवायला राजी व्हायचो नाही, असेही आता मला बघून हसतात. can you imagine? म्हणजे कल्पना करा त्याची अवस्था कुठची कुठं आली. See, when you are in darkness, असं जेव्हा तुम्ही अंधारात येता, people will never stand before you, start shouting at you. त्यावेळेला जी माणसं तुमच्या समोर उभी पण राहायची नाहीत एकेकाळी, ती येऊन तुमच्यावरती आरडान ओरडान करायला लागतील. See, he says those who are not even fit for anything, तो म्हणतो जी माणसं कशासही फिट आणि योग्य नव्हती, I wouldn't have even put their parents with my sheepdogs. ज्यांना मी जुमानायचो पण नाही आणि ज्यांच्या आई बापाला सुद्धा मी माझ्या कळपाच्या कुत्र्यांबरोबर ठेवणार नाही. See, further he says they ate the roots of desert trees आणि ज्यांनी वाळवंटातल्या झाडांची मुळं खाल्ली and gathered among the bushes some salty plants to eat. म्हणजे झुडपाजवळचा पाला त्यांनी खुडून खाल्ला
आणि असं सगळं अन्न सेवन केलं. Now their sons are mocking me. आता त्यांचीच मुलं माझी थट्टा करतायत. Say, these people would never had food to eat. की ज्यांच्याकडे एकेकाळी म्हणजे खायलाही अन्न नव्हतं, दरिद्री होते, भुकेने रोड झाले होते, ओसाड होते, उजाड होते They used to eat the plants, आणि पाला खोडून खात होते, झाडांची मुळे त्यांचं अन्न होतं. and they are now standing and talking. असली सगळी माणसं आता माझ्या समोर येऊन आरडाओरडा करतात. We should never mock at people when they are in the dark. माणसं जेव्हा अंधारात चालत असतात ना बेटा, तेव्हा त्यांना बघून त्यांची थट्टा कधी करायची नाही बरं का. This is a very big message. I may break it up and give it to you. हा फार मोठा उपदेश आहे ऍक्च्युली. कदाचित मी तुम्हाला तोडून सांगेन. Never mock at a believer who is sitting in darkness. जो बिलीवर माणूस अंधारात येऊन बसलेला आहे ना, त्याला बघून त्याची निंदा नालस्ती तुम्ही नका रे करू. Because he himself does not know why he is in that कारण condition. त्याला स्वतःला माहिती नाहीये की मी या अवस्थेमध्ये का आलोय आणि माझं असं सगळं का झालंय. God himself vouched for Job. देवाने स्वतः योबासाठी हमी दिली He's a perfect की man. नाही तो परिपूर्ण माणूस आहे, He's a blameless man. नाही तो निष्कलंक आहे, निर्दोष आहे. Yet you are sitting in darkness. आणि तरी तो अंधारात बसला ना. When you don't know why one suffers from sickness or pain. तसं एखादा माणूस जेव्हा आजारातनं आणि वेदनेतनं का चाललाय, त्याला एवढे सारे त्रास का होत आहेत, हे जेव्हा आपल्याला कळत नसतं When you don't know why they are suffering. आणि आपल्याला माहित नसतं की ह्यांना इतके सारे त्रास का होत आहेत, Don't mock at them. तेव्हा त्यांची निंदा नालस्ती सुद्धा करू नका. कळत नाही ना, बोलू नका. As much as you are in the dark, they are also in the dark of their condition. जेवढे तुम्ही अंधारात आहात तेवढे तेही अंधारात आहेत त्यांच्या अवस्थेमध्ये. If they had known it, they would have told you. अहो, त्यांना कळलं असतं तर ते तुम्हाला म्हणाले असते की असं सगळं माझ्या जीवनात का चाललेलं आहे. पण त्यांनाच माहिती नाहीये की त्यांच्या जीवनामध्ये सद्यस्थिती अंधाराची का झाली आहे. We need to comfort them. आपण त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. उलट We need to strengthen them. आपण त्यांना शक्ती दिली पाहिजे. God hates those who touch the bruised reed. देवाला असे लोक अजिबात आवडत नाहीत की जे हललेल्या बोरूला अजून हलवायला जातात. अशा लोकांचा देव तिरस्कार करतो. He hates those who extinguish the flaming flax. आणि देव मिणमिणत्या वातीला जे विझवूनच टाकतात त्यांचाही तिरस्कार करतो की असं नाही, ती विझवून का टाकताय वात. If the Lord himself doesn't touch a bruised reed, आणि जर देव स्वतः हलणाऱ्या बोरूला हात लावायला येत नाही he himself fans the flame. आणि देव स्वतः ती ज्वाला परत नीट प्रज्वलित व्हावी अशा मागे लागलेला आहे, How much more we need to comfort one तर another. आपण किती ना एकमेकांचं सांत्वन केलं पाहिजे, दिलासा दिला पाहिजे एकमेकांना. है ना? Bible says we need to comfort one another. बायबल म्हणतच आपण एकमेकांचं सांत्वन केलं पाहिजे. Pray for such ones. अशांसाठी प्रार्थना करा. Because कारण people are suffering. लोकांना त्रास आहे तो, लोक आहेत त्रासात. All are not suffering because of their sins. आणि सगळेच लोक त्या त्रासांमध्ये त्यांच्या पापांमुळे नाही येत. असं आपण वर्डिक काढू नाही शकत, पाप केलं आणि म्हणून याला त्रास आहे, असं नाही म्हणू शकत बेटा आपण दरवेळेला. Some are divine purposes of God. काही देवाचे दैवी संकल्प असतात They have come under the divine hand of God. आणि ते देवाच्या दैवी हाताखाली काही लोक आलेले असतात God has permitted it so. आणि देवाने तसं घडायची परवानगी दिलेली असते. And he knows what he is doing. आणि देवाला माहितीये ना देव काय करतोय. Job says इयोब म्हणतो, in Job 30 verse 10, इयोबाचा 30वा अध्याय आणि 10वा वचन. they flee from me and spare not to spit in my face. इयोबाचा 30वा अध्याय आणि 10वा वचन. ते माझा वीट मानतात, ते माझ्यापासून दूर राहतात आणि माझ्या तोंडावर थुंकायला सुद्धा कमी करत नाहीत. अशी आता अवस्था आहे. When a person is in darkness, एखादा माणूस जेव्हा अंधारात येतो ना बेटा, see the ill treatment they get. बघा कशी गैरवर्तणूक केली जाते त्या माणसाशी. लोक त्याला कसं वागवतात बघा. That is what they did to our Jesus also. आपल्या येशू ख्रिस्ताचं सुद्धा लोकांनी असंच केलं ना. They spat him on his face. येशूंवर लोक थुंकले, तोंडावर थुंकले त्यांच्या. Say, because he was not doing any more miracles. कारण म्हणे येशू आता ह्याच्या पुढे काही चमत्कारच करत नाहीयेत He was dying. आणि येशू मरतायत. असले कसले हे येशू. Job was in a perplex. आणि इयोब गोंधळला की हे काय आहे. It was a mystery for him. म्हणजे रहस्यच होतं त्याच्यासाठी हे सगळं, की मी काय होतो, काय झालो, कशा पायी. What can he answer to the world? काय उत्तर देणार तो आता जगाला. How can he prove himself of his innocence? आणि कसं तो सिद्ध करणार जगाला की मी निष्कलंक आहे. What will a believer answer to an unbeliever? एखादा बिलीवर माणूस अविश्वासू माणसाला काय उत्तर देणार. When he was trying to call the unbeliever to Christ, जेव्हा तो प्रयत्न, या बिलीवर माणसाचा जेव्हा ऑल अलाँग प्रयत्न असाच होता की हे अविश्वासू लोक प्रभू येशूकडे यावेत. and now आणि आता
the tables are turned, सगळं टेबलच बदललं ना, मेजच बदलले. and the unbeliever is saying, आणि मग आता तो अविश्वासू माणूस म्हणतो, save yourself first, आता वाचव स्वतःला पहिलं. विलियर खूप झालं आता तुझं. and then save others. आणि मग दुसऱ्यांना वाचव. आता पहिलं स्वतःला वाचवा. Lord, where are you? मग प्रभू तू कुठे आहेस? But that is in his divine wisdom. पण ते त्याच्या दैवी ज्ञानात होत असतं बेटा. We have to accept it. आपण स्वीकारायचं असतं. He who comes to church, जो कोणी चर्चला येतो obeys the pastor, आणि पास्टरांचा आज्ञापालन करतो, hears the word of God, देवाचा शब्द ऐकतो lives in fear of God, आणि देवाच्या भयात राहतो, and yet he meets darkness. आणि तरी तो जर तो अंधारामध्ये आहे, त्याला अंधार भेटला आणि तो अंधारात आला, What can he say? आपण त्याच्याविषयीनं काय म्हणायचं आता? And this does happen. आणि असं होतं बरं का, असं होतं. The Bible lets us know that this can happen, बायबल आपल्याला सांगतं ना की असं होऊ शकतं, शक्यता आहे, and this will happen. आणि असं होईल. This had happened, असं झालेलं आहे, असं होऊ शकतं आणि असं होईल. and don't be shocked. तर तुम्ही धक्के नका बसून घेऊ की असं कसं यांच्या जीवनात असं झालं. Don't be shocked if you cannot reason out for your darkness. आश्चर्य मानून घेऊ नका की तुम्हाला जर कळत नाहीये की हा अंधार नाही पण आलाच कसा, नाही पण हा अंधार आला कुठून. आश्चर्य मानून घेऊ नका. Some of the darkness you will never understand. काही अंधार तुम्हाला कळणारच नाही. Some of the darkness he might shed light, काही अंधारांवरती कदाचित देव थोडासा प्रकाश पाडेल. but some of the darkness he may never shed his light. काही अंधारांवरती देव कधीच प्रकाश कदाचित पाडणार नाही आणि आपल्याला कळणार पण नाही हे झालं ते का झालं. Why, Lord? का प्रभू? Stay upon me, माझ्यावर बरोबर राहा, माझ्या समवेत राहा, माझ्यावर अवलंबून राहा, trust on me. माझ्यावर विश्वास ठेवून जग. Who wants to trust in the light? प्रकाशामध्ये कुणाला विश्वास ठेवायचा आहे? You're always called to trust in the darkness. आपल्याला अंधारामध्ये असताना विश्वास ठेवायला बोलावलेलं असतं ना. In the darkness, your faith shines. अंधारामध्ये आपला विश्वास चमकतो ना. Your faith shines. तुमचा विश्वास अंधारामध्ये चमकतो ना. What if a man sins and then he is in darkness? समजा एखाद्या माणसाने पाप केलं आणि मग तो अंधारात आला, तर मग What is so great about it? त्यात काही ग्रेट नाही ना. त्यांनी पाप केलं, तो अंधारात आला. नथिंग ग्रेट अबाउट इट. But if a man walks right and is in darkness and पण yet has एखादा- faith in God, एखादा माणूस सरळ मार्गी आहे आणि तरी अंधारात आलेला आहे, तर त्याचा देवावर विश्वास आहे and still trusts in आणि God, तरी तो देवावर विश्वास ठेवत आहे, he has a standing. तर त्याचं काहीतरी आहे स्थान. Job was confused. Job was puzzled. तर योब ना गोंधळला, त्याला कोडच पडलं की हे काय चाललंय माझ्या जीवनात, He was dumbfounded. आणि मुकात झाला, त्याची वाचाच बंद झाली जणू. 7 days he did not open his mouth. 7 दिवस त्यांनी तोंडच उघडलं नाही की मी जाम झालं, मला कळतच नाहीये माझ्या जीवनात चाललंय काय. What will he say? काय म्हणणार तो? Sometimes we ourselves say, what can I say now? कधी कधी आपण पण म्हणतो ना, आता काय बोलू मी, माझी वाचाच बंद आहे. I mean, it is just dragging on and on. आणि बस असं फरफडत चाललेलं आहे सगळं, ड्रॅगिंग. I cannot see the light. मला प्रकाश दिसतच नाहीये. You know, before Job could call his close friends, आणि मग योबाने त्याच्या घनिष्ठ मित्रांना बोलवण्या अगोदर his workers, त्याचे कामगार they were mocking him. त्याची थट्टा करायला लागले. Yes, you read it. वाचा ना तुम्ही. Before calling his friends, he says, even in Job 30, that his friends, his family, his servants were mocking him. आणि योबाच्या 30व्या अध्यायामध्ये योब सांगतो आपल्याला की मी माझ्या मित्रांना बोलवण्या अगोदर माझे घरचे कामगार परिवार मला माझी थट्टा करायला लागला. That was the time he decided to call his friends. मग त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता मी माझ्या मित्रांना बोलवतो. He bore it all with silence. सगळं गप्पपणे त्याने सहन केलं. What will he answer them? उत्तर काय देणार तो त्यांना? Sometimes you don't know what to answer. तसं कधी कधी आपल्याला पण कळत नाही की हे विचारतात पण मी काय उत्तर देऊ यांना. Why are you like this, brother? का ब्रदर तुमची अवस्था अशी आहे? He says, what can I say? ते म्हणतात मी काय सांगू तुम्हाला, I myself am in darkness. मी स्वतः अंधारात आहे. उत्तर नाहीच आहे माझ्याकडे. Have you sinned? मग ब्रदर तुम्ही पाप केलं No. का? काही नाही नाही, मी I was पाप केलं. faithful. मी तर विश्वासू राहिलो. I came to church, चर्चला पण येत राहिलो, tithe regularly, मी दशांश वगैरेही टाकतो read the word, आणि वचन वाचतो, prayed, प्रार्थनाही करतो, yet I am in darkness. आणि तरी असं झालंय मी अंधारात आहे. What can I say? काय बोलायचं मी आता? Everything is right before your eyes. आणि सगळं तुमच्या डोळ्यांसमोर असतं. Bible says Job's face also became dark. मग बायबल म्हणतं योबाचा चेहराही काळवडला. Yes. Because of the sickness. आजार झाला ना त्याला. He त्या had no आजारामुळे. answer. त्याच्याकडे उत्तरच नाही या सगळ्या गोष्टींचं की असं का, म्हणजे एका दिवसातच. Some people say, काही लोक म्हणतात why virus struck me? नाही पण हा विषाणू मला म्हणजे कोरोना मुझे हुआ ही कैसा? We don't know. नहीं मालूम हुआ ही कैसा.
Why virus attacked the world? नाही, हा व्हायरस जगावर आलाच कसा पण We don't know. आपल्याला माहित नाही आला. Some people want to reason it out and give prophecy after काही prophecy लोकांना तर्कवितर्क करायचे असतात मात्र, आणि मग ते भविष्यवाण्यांवर भविष्यवाण्या झाडतात and make more errors. आणि त्याच्यामध्ये मग अजून चुका करून गोंधळ वाढवतात. You don't know. तुम्हाला माहित नाहीये हे सगळं का झालं. And sometimes it is okay to say, I don't know. आणि ठीक आहे ना, कधी कधी असं म्हणणं की मला नाही माहिती जे झालंय ते काय झालं, का झालं, ह्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये असं म्हणणं कधी कधी ठीक असतं. नाही माहिती तर नाही माहिती ना, मला नाही माहिती. You don't become a small man of God. त्यातनं काय आपण देवाचे छोटे सेवक होत नाही मोठ्यापासून. He is a sovereign God. अरे तो साम्राज्य करता देव आहे. He may not reveal all things to राज्य you. त्याच्या हातात आहे, सत्ता त्याची आहे, तो कदाचित तुला सगळं उघड प्रगट करणार नाही. And his friends came. मग योबाचे मित्र आले, They became poor comforters. ते पण बिचारे निघाले, त्यांना सांत्वन धड याचं करायला होईना. Instead of siding him, they became his म्हणजे accusers. योबाची बाजू घ्यायच्या ऐवजी योबाचीच निंदा करायला लागले ते, की नाही नाही तूच नक्की काहीतरी घोटाळा केलेला आहेस. They said, मग ते म्हणाले, maybe because you are a big time sinner. नाही नाही तू फार मोठा पापी आहेस, महापापी असशील कदाचित. कारण असं होत नाही नॉर्मली लोकांच्या जीवनात. आमच्या जीवनात झालं का तसं? हो, नॉर्मली असं होत नाही, म्हणजे नॉर्मल आहे तुझ्या जीवनात सगळं. See you have three friends. Nothing has happened to us. बघ ना, आमच्याकडे तुझे तीन मित्र, आम्ही, आमचं नाही असं काही झालं. But it happened to you. पण तुझं कसं झालं. Yes, they mocked my Jesus also. आणि माझ्या येशूंची पण त्यांनी अशीच थट्टा केली होती बरं का. He saved others, himself he cannot save. दुसऱ्यांना वाचवलं, स्वतःला वाचवायला होईना. What can the Messiah say? मसीहा काय बोलणार आता यावेळेला. You saved others, तुम्ही दुसऱ्यांना तारलं, cannot save yourself from the cross. वाचवलं, स्वतःला तू वधस्तंभी खेळण्यापासून वाचवू शकत नाहीये. काय रे झालं. Come down from the cross, we will believe you. उतर ना खाली येशू, वधस्तंभावरनं काय लटकतो असा मरतो, आम्ही विश्वास ठेवू तुझ्यावर, उतर खाली. You stupid fellows, if I come down from the cross, you will all be doomed forever. अरे मूर्खांनो, तुमचं ऐकून वधस्तंभावरनं मी जर खाली उतरलो तर तुम्ही सगळे कायमचे नाश पावाल रे. But what will he say? पण अशा वेळेला काय उत्तर देणार ना. Can you tell to an ignorant man? अशा वेळेला अजाण माणसाला आपण काय उत्तर देणार. एक तर तो अजाण आहे, त्याला का आपण देवाची योजना प्रकट करायला जाणार आहे. Can he say? आपण म्हणू शकतो का तो मग. Read Isaiah 53:10. अरे यशया 53:10 वाच, म्हणजे तुला कळेल. There it says, it pleased the Lord to bruise me. तिथे लिहिलेलं आहे की परमेश्वराला हे आवडलं की मला लागावं, मला ठेचलं जावं, हे देवाला आवडलंय. He has put me in grief. आणि त्याने मला दुःखात टाकलंय. असं म्हणणार का येशू त्याला. If Jesus had said that, it would be more confusion. येशू जर असं बोलायला गेले असते आणि अशी उत्तर येशूने दिली असती तर गोंधळ अजून वाढला असता. हे क्या है. When you see a child of God suffering, don't ridicule him. एखाद्या देवाच्या लेकराला तुम्ही त्रासात जेव्हा पाहता ना, त्यांची थट्टा नका करू. We don't know why it is happening. आपल्याला काही माहिती नसतं की हे सगळं असं का त्यांच्या जीवनात झालंय. At times, bad things happen to good people. कधी कधी वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात घडतात ना. Don't speculate, don't judge. तुम्ही नका तर्क लावू. तुम्ही न्याय कशाला करताय. नाही नाही, इन्होंने ऐसा ही किया रहेगा इसलिए ऐसा हो गया. तुमको क्या मालूम है. Don't say his sin has found him out. नाही नाही, त्याच्या पापाने शेवटी त्याला शोधूनच काढलं. बघितलं का. What if that was not true? असं खरं नसेल तर मग आपण नाही का पडायचो आपल्या तोंडावर. Even if he is suffering as the result of his sin, आणि जरी त्यांनी पाप केलं आणि त्या पापाचा परिणाम म्हणून जरी तो त्रासात अडकलेला असला, we have no right to insult them. तरी बेटा आपल्याला अधिकार नाहीये त्यांचा अपमान करायचा. Even if you want to correct them, आणि जरी तुम्हाला त्यांच्या चुका सुधरवायच्या असतील, correct them with love. तरी जरा प्रेमाने चुका सांगा त्यांना. Pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Don't be overconfident. आणि उगीच जास्तीच्या भरवशाने भरले जाऊ नका. Because Paul says, कारण पॉल म्हणतो, let him that thinks he stands take heed lest he fall. ज्याला असं वाटतं की मी उभा आहे त्याने सांभाळावे, नाहीतर कदाचित तो पडावा. Yes, किंवा पडेल कदाचित तो. 1 Corinthians 10:11. 1 Corinthians 10 त्यातलं 11वं वचन असं म्हणतं. So what should I do if I don't know why I'm in this? मग मला जर माहित नाहीये की मी या अवस्थेमध्ये का आहे, तर मी काय करायचं. I have prayed, मी तर प्रार्थना केली, read the Bible, बायबल मी वाचत come आहे, to church, चर्चला पण मी येत आहे, still I'm in तरी darkness. पण मी अंधारात आहे. Bible says, बायबल म्हणतं let him trust in the Lord प्रभूवर त्याने विश्वास ठेवावा and let him stay on his God. आणि देवा समवेत राहावे. Don't try to find out उगीच तुम्ही शोधायचा प्रयत्न करू नका. what you will never understand, की जे तुम्हाला कधीच कळणार नाहीये ते तू शोधाय मागे लागू नको. what he may not reveal to you. जर देवाने तुला नाहीच प्रगट केलं शेवटी की हे असं का झालंय, तर मग Don't try to find out. तुम्ही प्रयत्न करू नका ना शोधून काढायला कुरतडून.
Otherwise, the devil will supply you some नाही तर मग answers सैतान which will काहीतरी be wrong. उत्तरं तुम्हाला पुरवेल जी चुकीची असू शकतात. So that is the final answer. तर फायनल उत्तर हे आहे देवाने दिलंय Stay on God. की देवासमवेत राहा, Stay means lean on God. म्हणजे देवाचा आधार घेऊन राहा, Rely on God. देवावरती अवलंबून राहा, Rest on God. देवावर टेका, देवात विसावा घ्या. See, that is the meaning of stay on God. देवावर टेको हे जे लिहिलंय ना यशया 50:10 मध्ये त्याचा हा अर्थ लागतो. Stay on God means lie on God, देवावर टेका म्हणजे देवामध्ये राहा, lean on God, देवाचा आधार घ्या, trust on God, देवावर विश्वास ठेवा, rest on God. देवामध्ये विसावा घ्या. हे सगळे अर्थ लागतात देवावर टेको हे जे लिहिलंय ना त्याचे. Like Asa said जसं असा म्हणाला in 2 Chronicles 14:11, 2 इतिहास 14:11. Lord, it is nothing with thee to help, whether with many or with them that have no power. Help us, Lord, for we rest on thee, and in your name we go against this multitude. 2 इतिहास 14वा अध्याय 11व वचन. जसं तो राजा म्हणाला ना, आणि आसाने यहोवा आपला देव याला हाक मारून म्हटले, हे यहोवा, बलवानांच्या आणि दुर्बलांच्या मध्ये सहाय्य करायला तुझ्या वाचून कोणीच नाही. हे यहोवा, आमच्या देवा, आमचे सहाय्य कर, कारण आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला आहे आणि तुझ्या नावाने आम्ही या समुदायावर आलो आहे. आमचा देव तूच आहेस, तुझ्यावर मनुष्याने प्रबळ होऊ नये. Don't try or waste your time finding out the causes. म्हणजे तुम्ही ना कारणं शोधण्यामागे वेळ वाया घालवू नका की असं का असं का That असं का precious time spent on leaning on God and just trusting on असं God. काच्या ऐवजी तो मूलवान वेळ देवावर टेकून देवावरती विश्वासून अवलंबून जगा ना. Because God will never mock at you. कारण देव कधी तुमची थट्टा करणार नाही. See, He will Dev- strengthen you on the bed of affliction. आणि देव तुम्हाला त्या त्रासाच्या शय्येवरती शक्ती देईल. Even David said दावीदही बोललाय. in Psalm 88:6, स्तोत्र 88:6. in his affliction he said, त्याच्या त्रासात दावीद म्हणाला, Thou hast brought me into darkness and into depths. स्तोत्र 88:6, तू मला अतिखोल खाचेत अंधाराच्या जागांमध्ये अगाधांच्या आत ठेवलेले आहेस. Say, God does it. देव करतो असं कधी कधी. God allows it. देव परवानगी देतो कधी कधी असं काहीतरी घडायची आपल्या जीवनात. He was in darkness. तो अंधारात होता, He didn't know what to do. कळलं नाही दाविदाला सुद्धा की नाही पण नेमकं असं मी का असा म्हणजे. Who has not got into the depths and not and have always understood why? कोण असा असेल की जो कधीच खाचेत अडकला नाही आणि त्याला कळलेलं पण असेल की या खाचेत मी का अडकलोय. Not always. नेहमी असं होत नाही बेटा. David was there. दावीद पण खाचेत अडकला, Joseph was there. योसेफ पण खड्ड्यात पडला अडकला, Paul was there. पौलही होता तसाच, Micah was there. मिखाही तसाच होता, Jeremiah was there इर्म्या तसाच होता. in the dungeon. असल्या परिस्थितीमध्ये अडकलेला. Say. And so David was delivered also. आणि मग दाविदाला सुटका सुद्धा मिळाली ना. In 2 Samuel 22:9, 2 शमूएल 22:9. the Lord is my lamp and thou will enlighten my darkness. प्रभू माझा दिवा आहे आणि तोच माझ्या अंधाराला प्रकाशित करेल. Even Micah was delivered. मिखाला पण सुटका मिळाली. He said in Micah 7:7, मिखा 7:7 मध्ये तोही म्हणालाय, I will look to the Lord मी प्रभूकडे बघीन and wait for the God of my salvation. आणि माझ्या तारणाच्या देवाची मी वाट पाहीन. No grumbling, no complaining. कुरकुर नाही, तक्रार नाही, काही नाही. Wait on God. देवाचरणी वाट पाहणे. What should I do, Pastor? काय करू मी पास्टर? In my darkness, माझ्या अंधारात wait upon God. देवाचरणी वाट पाहणी काय कर? Trust on God. देवावर विश्वास ठेव. Lean on God. देवाचा आधार घे, टेकून राहा देवावर. See, Micah says in Micah 7:8, मिखा 7वा अध्याय 8व्या वचनामध्ये मिखा सुद्धा म्हटलेला आहे, Rejoice not against me, O my enemy. When I fall, I shall arise. When I sit in darkness, the Lord shall be a light unto me. अगे माझ्या वैरिणी, माझ्या विरुद्ध हर्ष करू नको. जेव्हा मी पडेन तेव्हा मी उठेन, जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा यहोवा मला उजेड होईल. Say that. In verse 9, नववचन I will bear the indignation of the Lord because I have sinned. मिखा 7:9, यहोवा माझा वाद करील आणि माझा न्याय साधील, तोपर्यंत मी त्याचा रोष सोशीन, कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केलेले आहे. Sometimes sin can bring us to darkness. कधी कधी पापही आपल्याला अंधारात आणू शकतं. And if you repent, आणि आपण जर पश्चाताप त्या अवस्थेत केला God will bring you into the light. तर देव तुम्हाला प्रकाशात आणेल. Because there he says, कारण तिथे त्याने लिहिलंय, He will bring me forth to the light and I shall behold his righteousness. तो मला प्रकाशात बाहेर आणेल आणि मी त्याचे न्यायी पण पाहीन. मिका 7:9 शेवटचा भाग बघा मराठीत. Amen. So there is a darkness
of mysterious kind तर एक रहस्यमय अंधार असतो बरं का, जो आपल्याला जाम कळत नाही, for which we don't know anything. ज्याच्याविषयी आपल्याला काही आता पता नाही. Like Job said, जसं योब म्हणाला, behold, I go forward, पहा मी पुढे जात आहे, he is not there. तो नाहीये. I go backward, मी मागे जातो, I cannot see him. मला तो दिसत नाही. On the left hand, डावीकडे I cannot perceive. मला नाही दिसत नाही तो. Why? का? Because he hides himself. कारण तो स्वतःला लपवतो. He hides himself, that's why I cannot see. तो स्वतःला लपवतो म्हणून तो मला दिसत नाही. Sometimes God is not seen. कधी कधी देव दिसत नाही. In other words, he is not going to be seen physically, म्हणजे दुसऱ्या शब्दात असं नव्हे की देव आपल्याला नेहमी शरीर रूपाने दिसणार आहे, but he is not helping me. पण देव मला मदत करत नाहीये असं त्याला म्हणायचंय, की देव कुठे इथे दिसतच नाहीये मला. Even though Job didn't see God आणि जरी योबाने देवाला पाहिलं नाही and didn't understand his आणि suffering, योबाला त्याचे त्रास कळले नाहीत, की असा सगळा त्रास माझ्या जीवनात का चाललाय, one thing he had to say एक गोष्ट त्याला म्हणायची होती. in Job 23:10, योब 23वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन. but he knows the way that I take, and when he has tried me, I shall come forth as gold. योबाचा 23वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन असं सांगत आहे की, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघीन. See, त्याने मला पारखलं की मी सोन्यासारखा निघीन. verse 12, मग 12, त्याच्या ओठांच्या आज्ञेपासून मी मागे हटलेलो नाही, See? त्याच्या तोंडची वचने मी आपल्या जरुरीच्या अन्नापेक्षा अधिक जतन करून ठेवलेली आहेत. तर मी सोन्यासारखा निघीनच या सगळ्या कसोटीतून जाऊन. so he says, no matter what people say, तर म्हणजे त्याचं म्हणायचं तात्पर्य असं आहे की लोकांना काही म्हणू दे what it seems to people, आणि लोकांना काही वाटो रे, I'm not worried मला काही पडलेली नाही. as long as God knows it. जोवर देवाला माहितीये ना सगळं, बास झालं, खूप God, झालं. God knows that I didn't deserve this. देवाला माहितीये की मी याही लायकीचा नव्हतो. I mean, what has come to me, I didn't deserve it. जे काही माझ्याकडे आलेलं आहे तेवढ्या लायकीचाही मी नव्हतो, हे देवाला माहितीये. Yet it has come to me. तरी माझ्याकडे ते आलं. Let God deal with me. तर देवाला हाताळू दे, देवाला माझ्या जीवनात कार्य करू दे. If he wants to refine me more in darkness, let him. आणि जर देवाला मला अंधारात टाकून अजून जास्त शुद्ध करायचं असेल तर भले करो. Didn't God say, देव म्हणाला ना, I have put you in the furnace of suffering? मी तुला आगीच्या भट्टीत टाकलंय, त्रासांच्या भट्टीत टाकलंय, So that we may shine as gold. अशासाठी की आपण सोन्यासारखं चमकावं. Say. Because he says, I know I have not done anything, कारण तो म्हणतो की मला माहितीये मी काही केलेलं नाही, but yet God knows it's best. तरी देवाला चांगलं माहितीये I will trust him. आणि मी देवावर विश्वास ठेवी. I will wait for that day of salvation. त्या तारणाच्या दिवसाची म्हणजे सुटकेच्या दिवसाची मी वाट बघीन. माझ्याहून चांगलं देवाला कळतं. That is the kind of attitude God loves. अशी जी वृत्ती असते ना, जर ती कोणात असेल तर ती देवाला फार आवडते. That you don't need to know everything. आपल्याला सगळं माहित असायची गरज नाहीये बेटा. Sometimes you should be honest enough to say, I don't know. कधी कधी तुम्ही एवढं प्रामाणिक असलं पाहिजे ना, आणि प्रामाणिकतेनं म्हटलं पाहिजे कधी कधी आपण की मला नाही माहिती, काही गोष्टी मला नाही माहिती. Like, when David was running away from his son Absalom, जसं दावीद त्याच्या मुलापासनं अबशालोमापासनं जेव्हा पळून जात होता, he didn't know why this was happening to him and he didn't deserve it. It's दावीदाला happening. कळत नव्हतं की हे सगळं असं का होतंय माझ्या जीवनात, म्हणजे पोटचं पोरगं आहे माझं, A king running away from his palace आणि राजा त्याचा महाल सोडून पळून जात आहे, and people talk. आणि मग लोक कुजबुजताय Why is the king running? की हा राजा असा का रे पळतोय. Oh, his son Absalom is chasing him. अरे त्याचं पोरगं त्याच्या मागे लागले अबशालोम. What a shame, isn't it? म्हणजे किती लज्जा, किती अपमान. Home problem is being revealed to the whole world. घरातले सगळे प्रॉब्लेम अख्ख्या जगाला जाहीर झाले असं म्हणायचं. But it's okay, he said. पण दावीद म्हणतो ठीक आहे ना, I can't help it. मी नाही काही करू शकत, म्हणजे जैसा है वैसा है. He told the high priest, मग त्याने प्रमुख याजकाला सांगितलं, because the high priest also came out and the people came out. कारण प्रमुख याजक बाहेर आला, मग लोकही बाहेर आले. They said, we are also going with you. मग ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर जाणार. He said, no, मग तो म्हटला नाही नाही. take the ark of the covenant back to the दावीद palace. म्हणाला कराराचा कोष तुम्ही महालात परत न्या, Take it to Jerusalem. यरुशलेमेला घेऊन जा परत तुम्ही. If the Lord is pleased with me, आणि प्रभू जर माझ्यावर प्रसन्न झाला ना, he will bring me back. प्रभू मला परत आणेल. Yes, 2 Samuel 15, 25 and 26. 2 शमूएल 15, 25 आणि 26 मध्ये असं लिहिलेलं आहे. If the Lord is pleased with me, he will bring me back and let me see it and his tent again. But if he says he isn't pleased with me, then let him do what he knows is best. 2 शमूएल 15, 25 आणि 26 मध्ये दावीद असं म्हटलंय,
मग राजाने साधोकाला म्हटले, देवाचा कोष माघारी नगरात ने. यहोवाची कृपादृष्टी माझ्यावर असली तर तो मला परत आणून तो व त्याचे ठिकाण मला पाहू देईल. परंतु माझी आवड तुझ्यावर नाही असे जर त्याने म्हटले तर पहा मी येथे आहे, त्याला बरे दिसेल तसे तो माझे करो. Say that. He is the final authority. कारण देव फायनल अथॉरिटी आहे. देवाने ठरवावं, मी देवावरती अवलंबून आहे. Say, but Ittai and other people, they stood like a rock with David. पण इथे आणि बाकीची काही माणसं दाविदाबरोबर खडकासारखी उभी राहिली बरं का, की नाही महाराज आम्ही नाही तुम्हाला सोडणार. We also don't understand why this is happening, आणि आम्हालाही कळत नाही असं सगळं का चाललंय, but we stand by पण you. आम्ही तुमच्या बाजूने उभे राहणार महाराज. That is the kind of people we need. अशा पद्धतीची माणसं आपल्याला हवी आहेत, गरजेची आहेत. You know, when once David was running तुम्हाला माहितीये दावीद एकदा जेव्हा पळून जात होता and Shimei was casting stones at David, आणि शिमी त्याला दगड मारत होता माहितीये, and he said, you are paying for your sins. आणि त्याला म्हणाला की तू तुझ्या पापांची किंमत फेडतोयस. Shimei is telling David, शिमी म्हणतो दावीदाला की तुझ्या पापांची किंमत फेडतोयस तू. you are a murderer. तू खुनी आहेस, You are good for nothing. काय बिन कामाचा आहेस तू, You stole the kingdom of Saul. आणि शौलाचं राज्य तू चोरलंय. Was that true? खरं होतं काय? See, 2 दाविदाने शौलाचं राज्य चोरलं का हो? Samuel 16:7. 2 शमूएल 16वा अध्याय 7 वचन. You stole the kingdom of Saul, तू शौलाचं राज्य चोरलं, but now the Lord has given it to your son Absalom. पण आता प्रभूने तुझ्या मुलाला म्हणजे अबशालोमाला ते राज्य दिलंय असं शिमी म्हणतो. Was that true? खरं होतं का असं? असं होतं का? You are a murderer. तू खुनी आहेस. Where David killed Saul? दाविदाने कुठे शौलाचा खून केला? See, people talk anything. लोक काही बोलतात रे, की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. You are a murderer, that's why you are in such a big trouble. तू खुनी आहेस म्हणून तर तुला एवढे भरमसाठ त्रास होत आहेत. Abishai, who was next to the king, आणि अभिषाय जो राजाच्या बाजूला होता he said, Your Majesty, तो म्हणाला की महाराज this man is useless as a dead dog. हा मनुष्य मेलेल्या कुत्र्यासारखा आहे. Why is he cursing you? आणि प्रभू राजाला कशाला हा शाप देतोय? Let me put an end to him. मी विनंती करतो की मला जाऊन त्याचे डोके कापून टाकू दे, मी ठार मारतो या माणसाला. But David replies, पण दाविदाने उत्तर दिलं, What will I ever do with you, my brother? माझ्या भावा मी तुझं काय करणार? What if Shimei is cursing me? जर शिमी मला शाप देत आहे What is that got to do with you? तर त्याचा तुझ्याशी काय रे संबंध आहे बाबा? Maybe the Lord told him to do so. कदाचित प्रभूने शिमीला सांगितलं असेल दाविदाला शाप दे. He was in darkness. अंधारात होता तो म्हणजे त्यावेळेला दावीद. But see, he is elevating God. पण तो काय करतो दावीद? त्याही अंधारात देवालाच महत्व देऊन मान देतो. See, read it, he says. तुम्ही वाचा ना. What काढा if 2 Shimei is, शमूएल 16वा अध्याय. if Shimei is cursing me because the Lord told him to do so? आणि देवाने जर शिमीला मला शाप द्यायला सांगितलं असेल तर मग, God has permitted him to curse me maybe. आणि देवाने त्याला परवानगी दिली असेल मला शाप द्यायची कदाचित, Otherwise, how will he curse me? नाही तर हा शिमी कसं काय येऊन मला शाप देणार ना? तर देवाने त्याला परवानगी दिली असेल असं सगळं माझ्याशी वागायला. And then he looked at Abishai and आणि said, मग अभिषायकडे बघून म्हणाला, Abishai, अभिषाय, my own son is trying to kill me. अरे माझा स्वतःचा मुलगा मला मारायला बघतोय. Why shouldn't then this outsider want me dead even more? हा तर शिमी बाहेरचा आहे, मग शिमीच्या मनात पण येणारच की मी ठार मरावं. माझं पोटचं पोरग माझा जीव घ्यायला बसलंय. Let him curse me all he wants. तर त्याला पाहिजे तेवढा शाप मला देऊ दे. मेरी औलाद मेरी खुद की नाही रही. Say, but what happened in the end? पण मग शेवटी काय झालं? What a miserable death Shimei had किती भयानक मरण मेला शिमी. because he mocked David. कारण त्याने दाविदाची थट्टा केली ना. दावीद होता तो In trouble, त्रासांमध्ये ना. don't mock anybody. कुणाची थट्टा करू नका बेटा, की हा यांचं तर असंच व्हायला हवं होतं. Never. नाही नाही नाही. We don't know why they are suffering. आपल्याला काय माहिती रे कोणाला का त्रास होतोय, काय कारण आहे? Never mock when you don't know the cause. कधी थट्टा नाही करायची कोणाची. आपल्याला कारण माहित नाहीत ना, मग बोलायचं नाही. But why is this happening, Pastor? नाही पण पास्टर असं का होतंय? It is happening. होतंय Because Bible also says, कारण बायबल असंही म्हणतं, clouds and darkness are around him. मेघ आणि अंधार त्याच्या सभोवताली आहे. In Psalm it says, स्तोत्रात लिहिलंय ना, clouds and darkness are about him, मेघ आणि अंधार त्याच्या सभोवताली आहेत. while justice, mercy and truth are the habitation of his throne. न्याय, दया आणि सत्य त्याच्या सिंहासनाची वस्ती आहे. So the outward you see only darkness of God, तर बाहेरून तुम्हाला फक्त देवाचा अंधार दिसतो, but inward पण आतून there is judgment and mercy. न्याय आणि दया आहे. Okay? That is the beauty. हे सौंदर्य आहे. If only outside there was mercy and grace of God and inside it was जर darkness, that फक्त is बाहेरनं dangerous.
जर फक्त बाहेरून देवाची दया आणि कृपा असती आणि आतमध्ये अंधारच असता तर ते धोकादायक आहे. Say, but his habitation, his throne is covered with mercy, grace and love. पण देवाचं वसतिस्थान, देवाचं सिंहासन दयेनं, कृपेनं, प्रेमानं, सत्यानं झाकलेलं आहे. On the throne, सिंहासनावर his habitation. त्याचं वसतिस्थान. Only outwardly there is darkness. फक्त बाहेरून अंधार आहे रे. त्याच्या वसतिस्थानावर दया विराजमान आहे, सत्य कृपा विराजमान आहे. So when you go inside, तर जेव्हा तुम्ही आत त्याच्या वसतिस्थानात जाल, you see only love, mercy. तुम्हाला and फक्त प्रेम, दया, कृपा हेच दिसेल. grace. Amen. आमेन. So don't think so. His habitation is darkness and outward there is mercy. तर असा विचार करू नका की देवाचं वसतिस्थान अंधार आहे आणि फक्त बाहेर नसतो दाखवायला दया दाखवतो, असं नाहीये. Very soon, फार लवकर this darkness will go away हा अंधार निघून जाईल and you will see his mercy. आणि तुम्हाला देवाची दया दिसेल, You will see his grace. तुम्हाला देवाची कृपा दिसेल. We cannot judge God by our own standards. देवाचा न्याय आपण आपल्या स्तरानं करू नाही शकत. At times, कधी कधी he judges whom we don't judge. आपण ज्यांचा न्याय करत नाही त्यांचा देव न्याय करतो. At times he does that. कधी कधी देव असं करतो. He judges those whom we don't judge. आपण ज्यांचा न्याय करत नाही त्यांचा कधी कधी देव न्याय करतो. And he spares those whom we judge. आणि आपण ज्यांचा न्याय करतो त्यांना कधी कधी देव सोडून देतो. And we don't understand this mystery. आणि आपल्याला हे रहस्य कळत नाही की हे असं कसं. Lord, I wanted this man to die. He is living. प्रभू मला हा माणूस ना खरं म्हटलं तर असा मेलेला हवा होता, पहा अजून जगतोय. I wanted this man to live, but he died. आणि हा माणूस ना मला जगायला हवा होता आणि हाच मेला. People say, लोक म्हणतात oh, the prophet T.B. Joshua, why did he die so young? संदेश ते टीबी जोशुआ इतके तरुण आणि वारले कसे. 56, 57. 56-57च वय होतं त्यांचं. We wanted him to live आपली इच्छा होती की ते अजून जगावेत, because कारण- he was touching the world. ते जगाला स्पर्श करत होते ना. We would rather have had some other believer die. आणि आपण काय म्हटलं असतो की आणि कोणी एखादा बिलीवर मेला असता त्यांच्या जागी तर चाललं असतं. Lord, प्रभू you should have taken away that carnal believer who is useless on this earth. त्यांच्याऐवजी त्या दैहिक बिलीवरला तू मारून स्वर्गात न्यायचं होतं ना, की जो निरुपयोगीच आहे या धरणीवर, Why T.B. धरतीवर. Joshua? टीबी जोशुआंना तू का नेलं प्रभू. We don't know. आपल्याला माहित नाही. We are in darkness. आपण अंधारात आहोत, आपल्याला माहित नाही. God's wisdom is great. देवाचं ज्ञान महान आहे. His thoughts are not our thoughts. देवाचे विचार एक तर आपले विचार नाहीत. His ways are not our ways. देवाचे मार्ग आपले मार्ग नाहीत. We just have to trust on him. आपण फक्त देवावरती विश्वास ठेवायचा. Though he slay me, yet will I की trust on त्याने मला him. ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. Amen. आमेन. Moreover, we cannot judge of men by their punishments आणि also. त्याहूनही जास्त लोकांना ज्या शिक्षा मिळतात ना त्यावरनं आपण त्यांचा न्याय करू नये. बरोबर बरोबर, एवढी त्याला शिक्षा झाली म्हणजे बरोबर आहे आणि असं केलेलंच होतं. We cannot judge them by their release also. आणि त्यांना जी काही सुटका मिळालेली आहे ती बघून पण आपण त्यांचा न्याय करू शकत नाही, करू नये ऍक्च्युली. If somebody is spared, we should not judge that he should not have been spared. एखाद्याला जर सुटका मिळालेली आहे तर त्याला बघून आपण असं म्हणू नये की ह्याला कशी रे सुटका मिळाली, ह्याला सुटका मिळायला नको होती. आपल्या हातात राज्य दिलं तर क्या ही बात थी, फिर कोई रहता ही नहीं था. You cannot judge men by what happens to them in this life. आपण माणसांचा न्याय या सध्या जगात त्यांच्या जीवनात काय चाललंय त्यावरनं करू शकत नाही. In some instances, the body perishes that the soul may be saved on the last day. काही घटनांमध्ये शरीर नाश पावतो अशासाठी की सरते शेवटी त्याचा जीव तारला जावा. कधी कधी काही याच्यात असं होतं. Sometimes God takes some people away कधी कधी देव काही लोकांना घेऊन जातो. because one more day, if he had kept them on the earth, he may have become an unbeliever. पण We अजून don't एक know. दिवस जर देवाने त्यांना या भूतलावर ठेवलं असतं तर तो व्यक्ती अविश्वासूच झाला असता. Who असं काहीतरी knows? असेल. कुणाला माहितीये हो, Who knows? कुणाला माहितीये, काय माहितीये आपल्याला. In others, the body is left to be pampered that the soul may be ripened for hell. आणि बाकीच्यांमध्ये असंही असू शकतं की शरीर त्यांचं लाडावलं जात आहे हा. अशासाठी की जीव त्यांचा धष्टपुष्ट होऊन नरकात जावा. Yes. असंही होऊ शकतं. Some people are living above 90. काही 90च्या वर गेलेले आहेत आयुष्यात. They have done nothing for God. देवासाठी काही केलेलं नाही पण 90च्या वर आहेत. But greater the judgment then. पण मग न्याय पण मोठाच असणार आहे. का आयुष्य एवढं मोठं झालं. We cannot fathom it, but we trust in God. आपल्याला हे असं म्हणजे कळतच नाही पण आपण देवावर विश्वास ठेवतो आणि ठेवायचा. We stay ourselves on the mercy of God. देवाच्या दयेवर टेकून राहायचं आपण.
When we see the young and the vigorous people removed from the earth, ज्यावेळेला आपण बघतो की काही तरुण लोक, जवान लोक या पृथ्वीवरनं काढून घेण्यात आले, when we see those who have every qualification for activity and usefulness, आणि ज्यावेळेला आपण बघतो की हे तर खूप सगळे वापरले गेले असते, कृतिशील असते, and they have been taken away, पण अशांनाच घेऊन जाण्यात आलंय, and the old and the infirm people, आणि जे वृद्ध आहेत, ज्यांना आजार आहेत, असे राहिलेत, trouble for their own selves and trouble for the जे family. आता स्वतःलाही त्रास आहेत आणि परिवारासाठी पण त्रास आहेत, असे राहिलेत, आणि अगदी भरघोस जवानीतले जे उपयोगी पडू शकत होते ते गेले. And असे कसे गेले? we have been praying, oh, take this person away, Lord. आणि प्रार्थनाही आपण करवतो की यांचं आता वय फार झाल्यांना घेऊन जा दे बापा, But they still remain. पण तरीही ते अजून आहेत. आणि हा भरघोस जवानीतला एखादा गेला, Who can say? कुणाला काय सांगता येणार आहे का? See, if God judged it कसं आहे, जर in our ways, देवाने जर आपल्या रीतीनं न्याय केला असताना, then He should have taken all the ungodly people away. तर मग देवाने सगळ्या अभक्तिमान लोकांना तर एका दिवसामध्ये शूट डाय असंच करायला हवं होतं, आपल्या then- रीतीनं केलं असतं तर. Or then नाही तर मग take all the believers away. सगळ्या विश्वासू लोकांना घेऊन जायला हवं होतं. आपल्या रीतीनं जर देव न्याय करायला बसला तर. See, God does not give any account of His matters. देव त्याच्या गोष्टींचा हिशोब काही देत नाही. You cannot ask, put देव God आहे into तो. account. त्या देवाने कशाला आपल्याला हिशोब द्यावा? तो देव आहे. Sir. देव आपल्याला हिशोब देणार नाही की देव जे करतोय ते का करतोय. Will you try to dig out the economy of God? मग काय Never. देवाचं सगळं जे आर्थिक देवाचा हिशोब आहे त्यामध्ये तू खणाला जाणार आहेस का? नाही पण असं का, नाही पण तसं का, नाही पण असं नाही. देवबापा तू इथे चुकला. On what standards are you going to judge Him? कुठल्या स्तरांवरती तू न्याय करणार आहेस त्याचा? Which court you will take God to? कुठल्या दरबारात नेणार आहेस रे तू देवाला? Which कुठल्या- lawyer will stand? कुठला वकील उभा राहील देवाविरुद्ध लढायला? You will never understand. कळणार नाही तुम्हाला कधीच. Go and see the planets, the stars. जा कधीतरी जाऊन ग्रह बघा, तारे बघा, Your mind will boggle when you चंद्रमा, see their सूर्य, तारे. existence and their greatness. त्यांचं अस्तित्व बघून डोकं जाम होईल तुमचं, आणि कळणार नाही तुम्हाला की हे काय आहे. A man who is taking a fishing line, going out in the sea to fish a fish. जो मनुष्य समुद्रावर जात आहे गळ टाकून मासा धरायला, What is that fishing line before the vast ocean? काय गळ आहे तो? म्हणजे ते एवढ्या मोठ्या महासागरासमोर ह्याचा गळ तो काय? One wave comes, he is gone. एक लाट आली तर निघून जाईल ते. What is man before God? मनुष्य तो काय रे? देवासमोर माणूस तो काय रे राजा? Let God work as He pleases. देवाला हवं तसं देवाला काम करू द्या. We have to tell the Lord, Lord, do as you please. आपण प्रभूला सांगायचं उलट की प्रभू तुला जे बरं वाटेल ते कर. Let your will be done on earth. तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. तुझे राज्य येवो As जगी it या is done स्वर्ग in उभा heaven. राहो. तुझे राज्य येवो जगी या स्वर्ग उभा राहो. I will follow the path of obedience. आणि मी आज्ञा पालनात राहीन बस. I will keep Jesus as my main आणि focus. मी येशूंवरती माझं लक्ष केंद्रित ठेवीन. एक तर माझी लायकी काही नव्हतीच, I will never use my brains आणि माझा मेंदू मी कधी वापरणार नाही. where no brain can work. की जिथे कुठलाच मेंदू काम करत नाहीये तिथं माझा आणि मी वापरणार नाही. What do we know? आपल्याला काय माहितीये रे? We know a little bit of our past, आपल्याला थोडंफार आपल्या भूतकाळाचं माहिती असतं. a little bit of our history. आपल्याला थोडाफार आपला इतिहास माहिती असतो. Do we know our future? आपल्याला का आपलं भविष्य माहितीये? We are in the dark about our future. आपल्या भविष्याविषयी आपण अंधारातच आहे. Does any man know his future? एखाद्या माणसाला माहितीये त्याचं भविष्य क्या कल क्या होने वाला है तेरी लाईफ में, तुझे मालूम है? Yes, we know we will go to heaven. हाँ, स्वर्गात जाणार आहोत आपण एवढं माहिती आहे, पण डेली लाईफ में क्या होने वाला मालूम है? Then is not man in the dark? मग मनुष्य अंधारातच आहे म्हणायचं ना, की त्याला माहितीच नाहीये काही. Can you tell what shall happen tonight as you sleep? आज रात्री तू झोपताना काय होणार आहे सांगता येईल तुला? Will you see the early morning tomorrow? उद्याची पहाट तुला पाहायला हो ना. मिळणार आहे, तुला माहितीये? Do you know? काय माहितीये तुला? उद्या तू जागा होणार आहे सकाळी? James says, याकोब म्हणतो, people say, I will go do this and go here and do that business. लोक फार बड्या मारतात की मी इथं जाईन तिथं जाईन, असं करीन तसं करीन, परवा करीन तेरवा करीन, पुढच्या वर्षी करीन. तुला is माहितीये life? का काही जीवन काय आहे? It's like a vapor. जीवन वाफेसारखं आहे म्हणतो तो. And in this respect, we are all in the dark. आणि मग अशा रीतीनं म्हणायला गेलो तर आपण सगळेच अंधार आहोत की ज्यांना पुढच्या क्षणी काय होणार आहे याचा पत्ता नाहीये. Let God say, let there be light, and there will be light. तर देव म्हणो प्रकाश हो, आणि प्रकाश होईल. देवाला म्हणू दे ना, देवाचं काम देवाला करू द्यात. And when He wants and how He wants, आणि देवाला कसं हवं, कधी हवं, कुठे हवं, केव्हा हवं, ते देवाला ठरवू दे ना. He said it. देव बोललाय, I will lead the blind by the way they don't know. मी अंध्यांना अशा मार्गात चालवीन की जो मार्ग त्यांना ठाऊक नव्हता. I will take
them in the paths they have never seen in आणि their जो lives. मार्ग त्यांनी आयुष्यात कधी पाहिला नाही त्या मार्गात मी त्यांना चालवीन. I make light in the मी darkness. अंधारात प्रकाश निर्माण I करेन. make the crooked path straight. वाकडा मार्ग मी सरळ करीन. मी करतो वाकडा मार्ग मी सरळ करतो देव म्हटलंय. You just rest in the providence of God. देवाच्या पुरवठ्यावरती टेकून राहा बास. Today He has given you food, thank Him. आज देवाने तुम्हाला खायला अन्न दिलं म्हणा धन्यवाद येशू. Today He has given you clothes to wear, thank Him. आज देवाने तुम्हाला घालायला वस्त्र दिली त्याला धन्यवाद द्या. म्हणा Today you are धन्यवाद breathing, येशू. thank Him. आज तुमचा श्वास चालू आहे त्याला धन्यवाद येशू म्हणा. We don't know the affairs of men, we don't know the hearts of men. आपल्याला माणसांमध्ये काय चाललंय माहित नाही. माणसांची हृदय आपल्याला माहिती नाहीत. We don't know anybody. आपल्याला कोणी काय काही माहिती नाहीये. What is there in their heart? त्यांच्या हृदयात काय चाललंय आपल्याला काही माहित नाही. But if we trust in God, पण जर आपण देवावर विश्वास ठेवला God can change your darkness in a moment. तर देव आपला अंधार एका क्षणात बदलू शकतो एवढं खरं आहे. After darkness there is light. आणि अंधारानंतर प्रकाश येतोच After night there is morning. आणि रात्रीनंतर सकाळ होतेच. See, Bible said, बायबल म्हणतं it shall come to pass that at evening there shall be light. असे होईल की सायंकाळी प्रकाश होईल. Look at Jesus dying on the cross. येशू वधस्तंभावरती मरताना बघा ना. People didn't know why He was dying. लोकांना कळतच नव्हतं की पण येशू का मरतायत. But He stayed upon His God. पण देवावरती टेकून राहिले येशू. And He said, you are my witnesses. आणि येशू म्हणाले तुम्ही माझे साक्षीदार आहात. You have seen me. तुम्ही मला पाहिलंय. You are my witnesses. तुम्ही माझे साक्षी आहात. As He was, we are so in the world. आणि जसे येशू या जगात होते तसे आपण या जगात आहोत. We may also be in a similar आणि circumstance. कदाचित तशीच काहीतरी परिस्थिती आपल्याही जीवनात येईल. But we will triumph as He triumphed. पण आपण पण विजयी होऊ जसं येशू विजयी झाले तसं. He died, but He rose. येशू मेले अहो पण जिवंतही झाले ना. He was in the darkness, but He came in the light. येशू अंधारात गेले पण प्रकाशातही आले ना हो. You will also participate in that kind of joy. तसं अशाही पद्धतीच्या आनंदात तुम्ही सहभाग घ्याल. असं होईल तर तसंही होणार आहे आणि तसं झालंय तर असंही होईल. And when you are in darkness, आणि जेव्हा तुम्ही अंधारात असताना remember what Jesus said. तेव्हा लक्षात ठेवा येशू काय म्हणाले. My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. In your weakness lies my strength. तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती पूर्ण होईल. Praise God. धन्यवाद येशूला. David also said, दावीद पण म्हटला though I walk through the valley of shadow of death, जरी मृत्यूच्या दरीतून मी चाललो I will fear no तरी पण evil. कुठल्याही अरिष्टास मी भिणार नाही. So trust Him as you enter into darkness. तर जसं तुम्ही अंधारात प्रवेश कराल देवावरती विश्वास ठेवा. Trust Him as you stay in आणि darkness. अंधारामध्येच तुम्ही जरी राहत असाल तरी देवावरती विश्वास कायम ठेवा. Trust Him when you have come out of आणि darkness. अंधारातनं बाहेर पडल्यावर सुद्धा देवावरच विश्वास ठेवा. Trust Him all your life through. आयुष्यभर देवावर विश्वास ठेवा. No matter what the seasons are. आणि ऋतू काही असो काही घडो. No matter what it is, twilight or evening light or आणि काय afternoon. म्हणजे सायंकाळ झालेली आहे दिवे लागायची वेळ झाली आहे काय प्रहर झालाय ते Just stay सगळं on God and trust on God. देवावर टेकून राहा देवावर अवलंबून राहा देवावर विश्वास ठेवून राहा. Don't trust on yourself, बाकी स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवू नका but trust on God. पण देवावर विश्वास ठेवा. Let your confidence not be on your own self. आणि स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवू नका Let it be in God. तर देवावरती आपला विश्वास असू दे. Say, there is no deficiency in this saying that I don't know why this has happened. असं म्हणण्यामध्ये काही कमीपणा नाहीये की हे जे काही चाललंय ते का चाललंय मला माहित नाहीये असं म्हणण्यात आपल्या इज्जती काही कमी होत नाहीत बरं का. As a child rests on the bosom of its जसं mother, एखादं बाळ आपल्या आईच्या उरावरच राहतं you rest on the bosom of तुम्ही God. देवाच्या उरावर राहा ना. Because very soon the night will pass कारण away फार लवकर रात्र संपेल and morning is आणि coming. सकाळ होईल. As Job's misery was turned into joy, आणि योबाचा त्रास जसा आनंदात बदलला as God blessed him doubly, जसं देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला God will bless you also doubly. देव तुम्हालाही दुप्पट आशीर्वाद देईल. Darkness is a way where God wants to bless you. अंधार एक असा मार्ग आहे ना की ज्यात नेऊन देवाला तुलाच आशीर्वाद द्यायचा आहे. The more you stay in darkness, the more you have faith in God, the more He will bless you जेवढं later. तुम्ही अंधारात राहाल आणि अंधारात राहून देवावरती विश्वास ठेवाल तेवढं देव तुम्हाला सुटका देत राहील आशीर्वाद देत राहील. Amen. आमेन. Weeping may endure for a night, but joy comes in the morning. रडणं थोड्या वेळ रात्री चालेल पण पहाटे आनंद येत आहे. Maybe as you are hearing this message, आणि कदाचित आत्ताला हा संदेश तुम्ही ऐकत असताना the enemy has been making you cry. शत्रू तुम्हाला रडायला लावत असेल That's कदाचित. why I decree in your life आणि म्हणून तुमच्या जीवनावर मीच हे घोषित करतो that your period of sorrow is ending. की तुमच्या दुःखाचा काळ संपत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Accept it. स्वीकारा I am coming out of की darkness. मी अंधारातनं बाहेर पडत I आहे am coming in the light. मी प्रकाशात येत आहे. I don't know why this happened, मला माहित नाही हे सगळं का झालं but
I know God is in पण मला control. माहितीये की देवाने नियंत्रण ठेवलेलं आहे, देवाचा ताबा आहे. You know, the night is a convenient period for the powers of darkness to operate. रात्र म्हणजे एक सोयीस्कर काळ असतो की जिथे अंधकाराची सत्ता काम करायला येऊ शकते. But night also is a convenient time for you to have more faith पण in रात्र God. म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा एक सोयीस्कर काळ आहे की जेव्हा तुम्ही देवावरती अजून जास्त विश्वास राखू शकता. Amen. Amen. So don't worry. तर काळजी करू नका. Night is good for you. रात्र तुमच्यासाठी चांगली आहे. Darkness is good for you. अंधार तुमच्यासाठी चांगला You आहे. are made in darkness. तुम्ही अंधारात निर्माण झालाय. No man is made in the light. एकही माणूस प्रकाशात पैदा झालेला नाही No man is really made. आणि एकही माणूस बनला नाहीये असा प्रकाशात. Yes. You will always be made in the hard places. माणूस घडतो अवघड प्रसंगातच बेटा. Always. नेहमी माणूस बनतो घडतो अवघड प्रसंगातच, अंधारातच. प्रकाशात आणि सर्व सौख्यात कधी कोणी माणूस Nobody. बनत नाही आणि घडत नाही. So enjoy. चिमटे तर बसलेच पाहिजेत म्हणून आनंद करा. You are coming out of it all. येताय तुम्ही सगळ्यातनं बाहेर. In darkness, अंधारात trust in God. देवावर विश्वास ठेवा. In darkness, अंधारात stay upon your God. आणि देवावरती टेकूनच राहा. Let's all stand up. सगळ्यांनी आता उभे राहा. Let us all look to God. आपण सगळ्यांनी मिळून आता प्रभूकडे बघूयात. You are not called to answer every person's questions. तुम्हाला सगळ्या माणसांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला काही बोलवलेलं नाही बरं का. आपण काही सगळ्या माणसांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला जबाबदार नाही, कारण आपल्याला उत्तर माहितीच नाही. Even if this is your condition, आणि जरी तुमची सध्याची अवस्था अशी असली ना की अंधार, you don't need to answer the people. तरी तुम्ही लोकांना काही उत्तर द्यायची गरज नाहीये की तुझ्या जीवनात का हा अंधार. Yes. They may mock at you. लोक करतील कदाचित तुझी टिंगल आणि थट्टा. Let them do it. करू दे, लोक आहेत शेवटी. You be faithful to your God. तू तुझ्या देवाशी विश्वासू राहा. Very soon, फार लवकर the night will pass. रात्र जाईल The light will आणि come. प्रकाश I येईल. promise you it will come. पहाट होईल, मी वचन देतो होईल. I promise you. वचन देतो मी तुम्हा लोकांना, प्रकाश येईल, पहाट You will होईल. not stay in darkness आणि for तुम्ही long. अंधारात राहणार नाही फार काळ. There's not a single person who has not seen some level of darkness. एक व्यक्ती असा नाहीये की ज्याने आपल्या जीवनात थोडा तरी अंधार पाहिला नसेल. अंधार थोड्या का प्रमाणात होईना सगळ्यांना पाहावा लागतोच. But there is also not a single person who has grumbled less पण एक व्यक्ती असाही नाहीये की ज्याने कुरकुर कमी केली. in darkness. अंधारात बसून कुरकुर कमी करणारा सुद्धा कोणी नाही. But when God finds people who don't grumble in darkness, पण मग जेव्हा देवाला अंधारामध्ये असताना सुद्धा कुरकुर न करणारे लोक सापडतात, He will bless them doubly. देव त्यांना दुप्पट आशीर्वाद देतो. Don't just bask in all the good works alone. उगीच फक्त चांगल्या कामांमध्येच बारगळत राहू नका. Lord, प्रभू, I have prayed. मी प्रार्थना केलेली आहे, I read the Bible. बायबल वाचलेलं आहे. Why you put me in darkness? असं कसं तू मला या सगळ्या अंधारात टाकलं. We deserve darkness. अरे आपण अंधाराच्याच लायकीचे होतो माहितीये. It's His grace ती तर देवाची कृपा झाली that He has given us की light. त्याने आपल्याला प्रकाश दिला, स्वर्ग दिलं. नाही तर आपली लायकी तर अंधारातच राहायची होती बेटा. Look to the Lord, तर प्रभूकडे पहा सगळ्यांनी, all of you, सर्वजण, and pray with me. आणि प्रार्थना करा माझ्या बरोबर. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I don't know why am I in darkness. मला माहित नाही मी अंधारात का आहे. Why I am in such deep darkness, I माहित don't नाही know. एवढ्या घन अंधारात मी का आहे. I don't understand it, Lord. नाही समजत मला. It is way beyond me. माझ्या समजुती पलीकडे आहेत या गोष्टी, But it is happened. पण होत आहेत. This problem has happened in आणि my ही home. समस्या घडलेली आहे. I'm झालंय हे going सगळं. through it, Lord. आम्ही जातोय त्यातनं. I will not blame anybody, मी Lord. नाही कुणाला दोष देणार दे बाप्पा. But in this darkness, पण या अंधारामध्ये you said, तू म्हणाला, you who fear God, जो तू देवाचं भय धरतोस you who listen to your pastor's word, आणि जे तुम्ही तुमच्या पास्टरांचं वचन ऐकता, you who are such faithful people, जे तुम्ही असे विश्वासू लोक आहात, if you are dwelling in darkness, जर तुम्ही अंधारामध्ये राहताय do two things. तर दोन गोष्टी करा. Trust in God, देवावर विश्वास ठेवा stay upon God. आणि देवावर टेकून राहा. And that's what I'm doing, आणि Lord. मी तेच करत आहे देवप्पा. I'm not grumbling. मी कुरकुर करत I will नाही, not complain. मी तक्रार करणार नाही. I will stay upon you, मी Lord. तुझ्यावरच टेकून राहीन I प्रभू. will trust on you. आणि तुझ्यावर विश्वास ठेवीन. After every night there is morning. प्रत्येक रात्री नंतर पहाट होते.
After every season of rain, the cloud is dispersed पावसाळ्यानंतर ढग निघूनच जातात and the sun keeps shining. आणि सूर्यप्रकाश परत येतो. I know you will shine on my मला life. ठाऊक आहे माझ्या जीवनावर तू परत प्रकाशाला येणार आहेस. I know मला माहितीये it is happening. होत आहे. Slowly the night is going. हळूहळू रात्र संपत The आहे light is coming. आणि पहाट होत आहे. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I accept it in Jesus' मी name. स्वीकारत आहे येशूच्या नावात. If you have said it with your whole heart, जर संपूर्ण हृदयाने तुम्ही हे बोलला असाल ना, I'm praying for you all. तर मी तुम्हा सगळ्यांसाठी आता प्रार्थना करत आहे. Lord, प्रभू, remove them from this darkness त्यांना now. त्यांच्या या अंधारातनं बाहेर काढ. They are trusting on you. ते तुझ्यावर विश्वास ठेवतायत, They are leaning on you. तुझ्यावर टेकून राहतात, They are resting on you. तुझ्यात विसावा घेतात. Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Remove them from darkness. अंधारातनं त्यांना बाहेर काढ. Let your light shine on their lives. तुझा प्रकाश त्यांच्या जीवनावर उदय पावो. Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Heal them. त्यांना आरोग्य दे. Fulfill all their hearts' desires. मनोकामना त्यांच्या सगळ्या पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. And all the church Amen. said amen. पूर्ण चर्चने म्हणावे आमेन. जिथे कुठे असाल तिथे Amen. Yes. Amen. आमेन म्हणा सगळ्यांनी. चला So, लावा एक तथास्तु. in your darkness, rejoice. तुमच्या अंधारात आनंद करा. Rejoice. आनंद करा. Because your God knows it. कारण तुझ्या देवाला माहितीये. He knows what you're going through. तुझ्या देवाला माहितीये तू कशा कशातनं चाललाय. He knows it all. देवाला सगळं माहितीये. He will take care of you. देव तुला सांभाळेल He will set everything right. आणि सगळं अगदी व्यवस्थित करेल. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Amen. आमेन.